जय श्री कृष्ण. श्रीमद भगवद्गीता आणि महाभारत याचा अभ्यास आपण मागील 64-63 चिंतनापासून करीत आहोत. आज जो श्लोक आहे तो श्रीमद भगवद्गीतेमधील 8वा श्लोक. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैवच. 7व्या श्लोकमध्ये आपण पाहिलं होतं की दुर्योधन आचार्य द्रोणाकडे जातो आणि त्यांना हिणवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कौरव पक्षामध्ये किती नायक आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं. आणि नायक ह्या ज्या बाबी सांगितल्या तर मागच्या वेळेस आपण अभ्यास केला होता की नायक ह्या शब्दाचा अर्थ काय. नायक नय म्हणजे घेऊन जाणे, क म्हणजे क या अक्षराचा वेगवेगळे अर्थ ब्रह्म, वायू, पवन असे वेगवेगळे अर्थ आपण पाहिलेले होते. आज आपण जे नायक मानतो आहोत, सिनेमातील नायक असतील, सेलिब्रिटीज असतील किंवा कोणी क्रिकेटर्स असतील, त्याला आज आपण कदाचित नायक मानत असू. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार नायक हे कोण आहेत. आज गणनायक आपण म्हणतो आहे, गणपतीला नायक म्हणतो आहे, गणनायक म्हणतो आहे. परंतु गणपतीला अपेक्षित जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करतो का. गणपतीला काय अपेक्षित आहे ह्या दृष्टिकोनातून माझ्या जीवनामध्ये मी सुधारण्याची प्रयत्न करतो का. थोडक्यात नायक ह्या शब्दामागील जो अर्थ समावलेला आहे, जो अर्थ सांगितलेला आहे, तो अर्थ आपण न समजता कुणालाही कशाही प्रकारे जर आपण नायक मानत असेल तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती, बुद्धीवरती आणि पर्यायानं आपल्या जीवनावरती होतो आणि ते आपल्याला न कळत होत असतो. त्या दृष्टिकोनातून मागच्या चिंतनामध्ये आपण नायक ह्या शब्दाचा सूक्ष्मरित्या अभ्यास केलेला होता. जसं या सुरुवातीपासून श्रीमद भगवद्गीतेमध्ये दुर्योधन हे दृष्ट्वा तू पांडवानिकम, नंतर मग पश्यताम पांडुपुत्राणाम हे सांगून पांडव पक्षातील 19 योद्ध्याची नावे त्यांनी सुरुवातीला घेतली आणि द्रोणाचार्यांना सांगितलं. त्यानंतर मग त्याला वाटलं की द्रोणाचार्यांची आपण त्यांची पांडव पक्षातील नावं घेतो आहोत, पण आपल्यात पण कोण कोण मोठे योद्धे आहेत ते पण आपण सांगायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आणि द्रोणाचार्यांना वेगळं वाटू नये, त्यांना हिणवत असताना मी त्यांचा अपमान करतोय असं त्यांना वाटू नये आणि मी पण तुम्हाला मानतो आहे, तुम्ही पण श्रेष्ठ योद्धे आहात. त्या भूमिकेतून भवान भीष्मश्च ह्यापासून त्यांनी सुरुवात केली. पहिलं नाव द्रोणाचार्याचं ते घेण्यामागचं जे कारण होतं ते, कारण बाकी मागच्या चिंतनामध्ये आपण संपूर्ण अभ्यास केला होता की द्रोणाचार्याकडे ते कशासाठी गेला, कोणत्या हेतूने ते हिणवण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता त्यांना चांगलं तुम्ही पण श्रेष्ठ आहात ह्या दृष्टिकोनातून भवान हा शब्द त्यांना उद्देशून तुम्ही, भवान म्हणजे हे तुम्ही म्हणजे द्रोण ह्या दृष्टिकोनातून केलं. आणि या श्लोकमध्ये एकूण भवान, पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा म्हणजे सोमदत्तीचा मुलगा हा भूरिश्रवा, 7 नायकाची नावं या श्लोकमध्ये दुर्योधन हा सांगतो आहे. आता इथं आपण ज्या सूक्ष्मरित्या अभ्यास करत असतो त्यावेळेस जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या अनुषंगानं दुर्योधनची सायकॉलॉजी काय आहे आणि ज्यावेळेस मग युद्धात एकत्र आलेले सगळे योद्धे आहेत त्यावेळेस मग कोणत्या सायकॉलॉजीने तो पाहतोय आणि एकमेकांना सांगतोय हा भाग महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास ज्यावेळेस करतो त्या अनुषंगाने द्रोणावरती त्यांचा पूर्ण विश्वास नाही, त्याचप्रमाणे पितामह भीष्मावरती पण त्याचा पूर्ण विश्वास नाही. त्याची कारणं काय आहे तर द्रोणावरती त्याचा पूर्ण विश्वास नाही का तर अर्जुन त्याचा अतिप्रिय शिष्य होता. द्रोणाचार्याचा आवडता जर कुठलाही शिष्य असेल तर तो अर्जुन होता. म्हणून पहिल्यापासून दुर्योधनाला वाटत होतं की द्रोणाचार्य माझ्यासोबत एकनिष्ठ नसावेत कदाचित, आणि त्यामुळं कारण द्रोणाचार्य त्यांच्यासोबत होते हा पूर्ण इतिहास जो आहे ते नंतर फक्त द्रोणाचार्याचे चरित्र घेत असताना आपण घेऊ पुढच्या वेळेस. पण आता त्यांचा विश्वास नव्हता, त्यामागचं कारण हे होतं. आणि भीष्मावरती
50% विश्वास होता आणि 50% शंका होती. परंतु नंतर तिसरा जो त्याचं नाव घेतलेलं आहे कर्णावरती त्याला पूर्ण विश्वास होता, म्हणून त्यांनी हे नाव घेतलं. जसं आज आपण कुठल्याही या ग्रुपमध्ये असेल आणि एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला अविश्वास असेल, तो माझ्या गटात असेल किंवा माझ्यासोबत असेल, कुठलं तरी काम आपण करत असू, पण त्या कामासाठी तो विश्वासास पात्र नसेल, तर तुझ्यावरती माझा फार विश्वास आहे हे दाखवण्यासाठी लोक किंवा आपण त्या व्यक्तीचं प्रथम नाव घेतो आणि जे विश्वासच पात्र असतात त्यांची नंतर नावं घेतली जातात. त्या भूमिकेतून हे घेतलेलं आहे. आता हे 3 नावं जी सुरुवातीला घेतली ते कशासाठी, तर कौरव पक्षातील ह्या ज्या 3 आहेत 3 खरोखरीच महाशक्ती आहेत. कारण पितामह भीष्म, द्रोण आणि कर्ण हे तिघेही एकत्र जर एका बाजूला उभारले तर पांडव सेनेतील कुठल्याही योद्ध्यामध्ये इतकी ताकद नव्हती की त्यांना ते हरवू शकतील. हे फार मोठे अतिशय म्हणजे ते इतके मोठे होते ना, ते आपण बियॉन्ड इमॅजिनेशन आहे आपल्या गोष्टी. कारण काय, आज आपण जे शिकतो आहोत 15-15, 20-20 वर्ष जे शिकतो आहे, त्या शिकण्यामध्ये जीवनाच्या दृष्टिकोनातून आपण महान शक्ती कशा प्रकारे होऊ याचं आपल्याला कुठल्याही प्रकारे शिकवलं जात नाही. मॅक्युलेने जे काही शिक्षण पद्धती दिलेली आहे ती आपण ब्लाइंडली फॉलोअप करत आहे आणि आपल्या गुरुकुल पद्धतीमधली की लाईफ ओरिएंटेड जे एज्युकेशन आहे ते लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन आहे ते पूर्णपणे आपण बाजूला ठेवलेलं आहे. आणि ठेवलेलं आहे म्हटल्यापेक्षा काहीतरी हेतुपूर्वक ते बाजूला ठेवलं गेलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 2 चिंतनापूर्वी आपण याबाबत अभ्यास केलेला होता की गुरुकुलामध्ये कोणकोणते विषय घेतले जायचे. द्रोणाचार्यांना दुर्योधन हा द्विज म्हणतोय. द्विज म्हणजे हा ज्यावेळेस मग ज्ञानानं तो त्याचा ज्यावेळेस मग दुसरा जन्म होतो त्यावेळेस ते ज्ञान कोणत्या प्रकारचं ते गुरुकुलामध्ये दिलं जायचं आणि शिष्य घेत होते. 14 प्रकारच्या विद्या आणि 64 प्रकारच्या कला ह्यावेळेस त्या गुरुकुलामध्ये शिकवल्या जायच्या आणि ते सगळं ज्ञान घेतल्यानंतर माणूस म्हणून तो परिपूर्ण व्हायचा. आणि माणूस म्हणून नंतर मग तो कुठेही गेला तर त्याला जीवनाबाबत नेमकं मला काय करायचं आहे ह्याबद्दल त्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स असायचा. आणि ह्या दृष्टिकोनातून हे जे आहेत कौरव पक्षातील या 3 महाशक्ती होत्या, परंतु ते महान बनू शकल्या नाहीत. का बरं, तर त्या अनुषंगानं मुळात आज आपण महाशक्ती किंवा शक्तीपूजन आपण म्हणतो आहे. शक्तीपूजनाच्या निमित्तानं वेगवेगळे आपण शक्तीपूजन करतो आहोत, पण आपल्या संस्कृतीने कोणती शक्तीपूजन करायला सांगितलेले आहेत आणि ते शक्तीपूजन ह्या शब्दांतर्गत कोणकोणत्या शक्त्या समाविष्ट आहेत हा भाग महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जे काही शब्द वापरतो ते शब्द तत्कालीन परिस्थिती आणि त्यावेळी ज्या अर्थाने वापरले जायचे त्या अर्थाने आपण घ्यायचे. आज मी त्या शब्दाचा अर्थ कोणत्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने नाही. कारण व्यासपीठ आज आपण शब्द उदाहरण द्यायचं झालं, व्यासपीठ आपण शब्द वापरतो, पण व्यासपीठावरती कोणी कसंही काही बोलतात. खरं व्यासपीठ हा शब्द म्हणजे व्यासाला जे मंजूर असेल त्यांचे जे विचार आहेत ते विचार ज्या पीठावरून बोलले जायचे त्याला व्यासपीठ म्हणतात. पण आज व्यासपीठा या शब्दाचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढला जातो. त्या दृष्टिकोनातून तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही उपासना होत्या, शक्ती केली जात होती, त्या अर्थाने हे तिघेही महान शक्त्या होत्या, महाशक्त्या होत्या. त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ह्या 3 शक्त्या आपल्या संस्कृतीने सांगितलेल्या आहेत. आणि त्या 3ही शक्तीची उपासना आपण केली तर आपण देखील महान बनू शकतो. पण त्या 3 शक्तीची उपासना करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर सर्वप्रथम जे गुरुकुलामध्ये शिकवली जायची विद्या ती आवश्यक आहे. त्या ज्या 14 विद्या होत्या, वेद, उपनिषद, ते तर आज आपल्याला शक्य नाही. तर बाकी जर वेद उपनिषद शक्य नसेल, आता ठराविक वयानंतर ते घेणं आपल्याला पॉसिबल नाहीच आहे, तर श्रीमद भगवद्गीता ह्याचा पूर्ण आपण अभ्यास केला तरी त्याच्याकडे आपण पूर्णपणे वळू शकतो. आणि किमान आपण म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मी जन्म कशासाठी घेतलेला आहे ह्याची जाणीव होईल आणि ते नेमकं कोणतं कर्म करायचं त्यासाठी मन प्रवृत्त होईल. ह्या भूमिकेतून आपण हे समजून घ्यायचं आहे. अदरवाईज आता महालक्ष्मी, महाकाली किंवा महासरस्वती
ह्या तिन्ही शब्दाचा अर्थ पण आता वेगळा घेतला जात आहे. आणि कारण आज आपण लक्ष्मी म्हटलं फक्त ठणाठण इथून पैसे पडणार जे पडतात त्यालाच आपण लक्ष्मी समजतो. पण खरं म्हणजे महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. मग जर विष्णूची ती पत्नी असेल तर ती महालक्ष्मी कशी असावी, हा भाग त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज आपण जे लक्ष्मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे समजतो ते पैसा नाही आहे. कदाचित ती जी अलक्ष्मी आहे त्यानंतर विकृत आणि अधर्मात त्याचा, कारण महालक्ष्मीचे वेगवेगळे रूप किंवा लक्ष्मीचे वेगवेगळे रूप श्री सूक्तममध्ये सांगितलेले आहेत. अलक्ष्मी, कुलक्ष्मी, महालक्ष्मी, अपनगामिनी लक्ष्मी हे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. तर माझ्याकडं जो पैसा आहे तो कोणता आहे हा भाग समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण माझ्याकडं जो आलेला पैसा म्हणजे लक्ष्मीपुत्र नव्हे किंवा लक्ष्मीवान नाही. कदाचित तो पैसावाला असेल पण लक्ष्मीवान 101% नाही आहे. कारण काय आहे, कदाचित माझ्याकडं आलेला जो पैसा आहे मागच्या जन्मी मी कदाचित त्या ह्याच्यानुसार भरपूर दान पुण्य केलं असेल. कर्माचा सिद्धांताप्रमाणे दान आपण केलं, कोणतंही कर्म केलं त्याचं फळ 101% आपल्याला मिळतं. त्या दृष्टिकोनातून मागच्या जन्मी ज्या बाबी काही केलेल्या असतील त्या बाबीपोटी किंवा दान धर्म ज्या केलेल्या आहेत त्यामुळं मला या जन्मात पैसा कदाचित भरपूर मिळेल. या जन्मात माझा 25% पुरुषार्थ असेल आणि 75% दैव असेल, 75% नशीब असेल. आणि त्या 75% दृष्टिकोनातून पैसा जो आलेला आहे, पण माझ्याकडे आलेला पैसा हे लक्ष्मी आहे का, ती महालक्ष्मी आहे का, हे ओळखायचं कसं. हे ओळखण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित जी अलक्ष्मीमध्ये विकृती आहे, अधर्मात ते वापर केला जातो. वित्त आहे ते स्वार्थासाठी वापरले जाणारे आहे. नंतर लक्ष्मी परार्थासाठी आणि महालक्ष्मी प्रभू कार्यासाठी वापरली जाते असं ते म्हणतो. आता एक वेगळ्या उदाहरण परमपूज्य दादाजींनी जे सांगितलेलं आहे, एक उदाहरण फार छान सांगितलं की मला ह्या जीवनामध्ये माझ्याकडं मला शरीर मिळालं, मला बुद्धी मिळाली, मला पैसा मिळाला, तर त्याचा वापर मी कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी करतो आहे हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जे आपण दान पुण्य करतो, कारण दान केलं की आपल्याला पुण्य मिळणार आणि ते पुण्य कोणत्या जन्मात मिळणार ते आपल्याला माहीत नाही. आज प्रत्येकजण दान करण्यासाठी धावतो आहे, दान करायला पण पाहिजे. कारण हे पूर्णपणे आपल्याकडं आलेली लक्ष्मी आहे, पैसे आहे, त्याचं विनियोग कशा प्रकारे करायचं हे आपल्या संस्कृतीने जे सांगितलेलं आहे. आणि ते मी दान केलं, या जन्मात मी जे काही दान करतो, ज्या हेतूने करतो, ज्या स्थितीत करतो, ज्या वयात करतो, त्यानुसार मला पुढच्या जन्मात त्या स्थितीत, त्या वयात, त्या वेळेत त्याचं मला फळ मिळणार. आणि त्या ज्या हेतूने मी केलं असेल त्या हेतूने मला त्याचं फळ मिळणार हे 101% आहे. आणि ह्या अनुषंगाने महाभारतामध्ये आई पार्वती आणि भगवान शंकरचा सुंदर संवाद आहे. ते संवाद वाचलं तर आपले खरोखरीच मी जे काय करतो आहे ते कशा प्रकारे करतो आणि कोणत्या हेतूने करतो आहे आणि ते कशा प्रकारे करायला पाहिजे ह्याची समज निर्माण होती. जे आता त्या हे सांगितलं त्याप्रमाणे कोणतंही दान केलं किंवा कोणतंही कर्म केलं त्याचे 3 प्रकारे फळ मिळतं. एक पुण्य जे मिळतं, आपण पुण्यासाठी धावधाव करतो तर पुण्य घेऊ. एक केवळ पुण्य, एक श्रेष्ठ पुण्य आणि तिसरं महान पुण्य. हे 3 प्रकारचे पुण्य मिळतात. आता ती जे केवळ पुण्य म्हणजे काय, श्रेष्ठ पुण्य म्हणजे काय आणि महान पुण्य म्हणजे काय. आपण कोणतंही कार्य करत असताना तन, मन आणि धन ह्या 3 प्रकारे प्रत्येक माणूस काम करतो किंवा कर्म करतो आहे. तनानं कर्म करतो, मनानं कर्म करतो आणि धनानं देखील कर्म करतो आहे. पण ह्या ज्या 3 जे पहिलं केवळ पुण्य आहे ते केवळ पुण्य हे कदाचित माझ्याकडे आज आपण बघितलं की समाजामध्ये लाखोपती, करोडोपती, भरपूर पैसे असलेली भरपूर माणसं आहेत. पण त्याच्याकडे आलेला जो पैसा आहे तो पैसा सत्कार्यार्थ, राष्ट्रीय कार्यात, भगवत कार्यार्थ वापरण्याची त्याची मानसिकता नसते. त्याला विचार येत नाही. कदाचित तो रोज 500, 1000, 5-10 हजार त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे क्लबमध्ये उडत असेल, बारमध्ये जात असेल, कुठल्या तरी व्यसनासाठी खर्च करत असेल. परंतु राष्ट्रीय, दैवी, सांस्कृतिक, प्रभू कार्यार्थ जर त्यांना पैशासाठी कोणी विचारलं तर अंगावर काटे आल्यासारखं आणि अंदर कोणतरी विंचू चावल्यासारखं त्याला झिडकारून देतो.
म्हणजे त्याच्याकडे जो आलेला पैसा आहे तो पैसा भगवत कार्यार्थ, दैवी कार्यार्थ, राष्ट्रीय कार्यार्थ वापरावा ही त्याची मानसिकता नसते, त्याला विचार नसतो. कदाचित असला तरी पण त्यातून त्याला मला पद, प्रतिष्ठा, पैसा मिळणार आहे का हे पाहतो. जर ते मिळत नसेल तर जात नाही आणि करत नाही. हा फक्त धनापुरतं, मग तन मन धन. परंतु तो जो पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तो धनाच्या माध्यमातून पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मन आणि तन ह्याचा वापर करण्यासाठी त्याची मानसिकता नसते. हा केवळ पुण्य. त्याला पैसा भरपूर असतो, म्हणजे मागच्या जन्मी त्यांनी असे कर्म केलेले आहेत की त्यांना ह्या जन्मात भरपूर पैसा मिळालेला आहे. आपण समाजामध्ये पाहतो आहेत, बिनडोक असतो पण पैसा भरपूर असतो. त्याच्या शेजारी मस्तपैकी विद्यामान असतो, हुशार असतो, पण त्याच्याकडे पैसा अजिबात नसतो. त्याची कारणं पुनर्जन्म. त्यानंतर मग दुसरं जे आहे श्रेष्ठ पुण्य. श्रेष्ठ पुण्यामध्ये जे आहेत त्या लोकांना तन आणि मन, मग तन त्याला झिजवण्याची मानसिकता नसते. कशासाठी? प्रभू कार्यार्थ, राष्ट्रीय कार्यार्थ ह्यासाठी प्रभू कुठल्याही प्रकारे त्याला तन झिजवण्याची त्याला वाटत नसतं. परंतु मन आणि धन ह्याचा तो वापर करतो. कशासाठी? पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळवण्यासाठी. जिथं पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिळत नाही त्या ठिकाणी तो अजिबात जात नाही. त्या ठिकाणी ते तणानं कुठल्याही प्रकारे प्रयत्न करते. कदाचित ते 12-13 तास आपल्या प्रोफेशनमध्ये, व्यवसायात, धंद्यामध्ये काम करत असेल परंतु प्रभू कार्यार्थ, राष्ट्रीय कार्यार्थ ह्या कार्यामध्ये जर त्याला पद मिळत असेल तर कदाचित तो धावतो, कदाचित तो येतो. परंतु जर त्याला वाटत असेल की मी ही केल्यानं काही मिळत नाही तर तो अजिबात इच्छा करत नाही. परंतु ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तो धावधाव करत जातो आहे. रात्री 12 वाजता बोलवलं तरी जातो. परंतु प्रभू कार्यात, राष्ट्रीय कार्यात त्याला दिवसा ढवळ्या मोकळा बसला असला, टी व्ही बघत असला आणि जर त्याला आपण बोलवलं तरी त्याची इच्छा होत नाही. हे श्रेष्ठ पुण्यामध्ये येतं. त्याच्याकडे जो आलेला पैसा आहे त्या पैशानुसार त्याचा विचार निर्माण होतो. त्यानंतर महान पुण्य. महान पुण्यामध्ये माझं शरीर, मन आणि बुद्धी भगवंत कार्यार्थ वापरावी, राष्ट्रीय कार्यार्थ वापरावी, समष्टीच्या कार्यार्थ वापरावी हा विचार प्रथम असतो. त्यामध्ये मी हे कार्य केल्याने, कर्म केल्याने पैसा मिळेल का, पद मिळेल का, प्रतिष्ठा मिळेल का हा विषय मुळात नसतो. आणि या हेतूने ज्यावेळेस माणूस कर्म करायला सुरुवात करतो त्यावेळेस मग पुढच्या जन्मात येणारा जो पैसा आहे, त्याला मिळालेली बुद्धी आहे, त्याला मिळालेलं शरीर आहे ते सुदृढ असतं, बुद्धी शुद्ध असते आणि तो कार्यार्थ वापरण्यासाठी त्याची इच्छा असते आणि तो दिवस दिवस धावत असतो. ह्या दृष्टिकोनातून माझ्याकडे आलेला पैसा जो आहे त्याचा मी वापर कशा प्रकारे करतो आहे, समाजामध्ये जी लोक आहेत ते पैशाचा वापर कशासाठी करतात, कशा प्रकारे करतायत हे ओळखण्याचं हे साधन आलेली लक्ष्मी विकृत आणि अधर्मासाठी वापरत असेल, वित्त जे असेल स्वार्थासाठी वापरले जाणारे असेल आणि लक्ष्मी परार्थासाठी वापरली जाणारी असेल आणि महालक्ष्मी प्रभू कार्यात जर वापरली जाणार असेल तर ती महालक्ष्मी ठरेल. फक्त बोलल्यानं महालक्ष्मी ठरत नाही. कारण शुचिनाम श्रीमंता गे हे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. शुद्ध श्रीमंत कोण आहे? श्रीमंत म्हटलेलं आहे, पैसेवाले म्हटलेलं नाही. शुद्ध श्रीमंताच्या घरी तुझा जन्म होईल दुसऱ्या जन्मात. शुद्ध श्रीमंत होण्यासाठी जर मला काही प्रयत्न करायचा असेल त्यासाठी महालक्ष्मीची उपासना सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे मी करत असेल तर ह्या जन्मात मी सुरू केलं तर पुढच्या जन्मी कदाचित मला तशी महालक्ष्मी मिळेल. ह्या जन्मात मी सुरू केल्यानंतर 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षानंतर मग समजायला लागेल की महालक्ष्मी काय आहे, विचार काय आहे, शुद्ध विचार कोणाला म्हणतात, श्रेष्ठ जीवन कोणाला म्हणतात आणि जीवनासाठी नेमकं कोणतं कर्म आवश्यक आहे हे त्यावेळेस मग समजेल, तोपर्यंत कळणार नाही. त्यानंतर महाकाली. महाकाली म्हणजे जी शक्ती, मला वेगवेगळ्या शक्ती आहेत, सगळी म्हणजे भौतिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे, बुद्धिशक्ती आहे. त्या सगळ्या शक्तीचा वापर मी कोणासाठी करतो? परपीडनसाठी करतो का? गुंड लोक आहेत, ते गुंड लोक दुसऱ्यांना मारण्यासाठी शक्तीचा वापर करतात. ठराविक नंतर मग प्रोफेशन्स आहेत, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी ती लोक नंतर त्याचा वापर करतात. परपीडनसाठी शक्ती, स्वार्थासाठी जी शक्ती आम्ही अशक्ती कोणाला परपीडनसाठी असेल, शक्ती असेल तर ती फक्त स्वार्थासाठी वापरली जात असेल, काली असेल तर ती रक्षणार्थ वापरली जाते आणि महाकाली असेल तर ती प्रभू कार्यार्थ वापरली जाते. मला शारीरिक, मानसिक, बौद्धिक
हे सगळ्या प्रकारच्या शक्ती मिळालेल्या आहे. वित्त हे पण एक शक्ती आहे, पण त्या वित्ताचा वापर हे कशासाठी मी करतोय ह्यावरून माझ्याकडे जे शक्ती आलेली आहे ती महाकाली असेल. त्यानंतर महासरस्वती. अविद्या म्हणजे आजचं जे शिक्षण आहे ते अविद्याच आहे. कारण त्याच्यातनं माणूस बनत नाही, पण 15 वर्ष शिकल्यानंतर तो एक अहंकारी म्हणून बाहेर पडतो की मला सगळं येतं आहे, परंतु प्रॅक्टिकली त्याला काहीही माहिती नसतं आणि तो माणसापासून दूर होतो. पण आपल्या संस्कृतीने सांगितलेली विद्याप्रमाणे जवळ येणारी व्यक्ती असेल, विद्येमुळे विद्या विनयते शोभते. म्हणजे विनयानं जर एखादा माणूस शोभत असेल तर ती विद्या आहे. अदरवाईज जर शिक्षणाने माणूस उन्मत्त होत असेल, अहंकारी होत असेल आणि हे तर ते जडत्व शिक्षण आता आहे, जडत्व शिक्षणाचा परिणाम आहे. आणि विद्या म्हणजे कला, ज्या 64 कला आहेत त्या सगळ्या कला पण सांगितलेल्या आहेत. त्यानंतर सुविद्या जर असेल तर तेजस्विता येते विचारामध्ये, आचरणामध्ये. आणि महासरस्वती जर आपल्याला मिळाली तर ती प्रभू कार्यात वापरली जाते, त्याशिवाय हे प्रभू वापरली जात नाही. आणि ह्या तिन्ही शक्त्या ह्या तिघांच्याकडे होत्या. हे का सांगितलं तर ही जी श्रेष्ठ जी माणसं आहेत ही श्रेष्ठ कशी आहेत, नायक म्हणून किती मोठे आहेत आणि हे तिन्ही शक्त्या त्यांच्याकडे होत्या. आपल्याला आज या तिन्ही शक्त्यापैकी किती शक्त्या माहिती आहेत, मी त्या शक्त्याचा कोणत्या प्रकारे वापर करतोय, विचार करतोय हे समजून घ्यायचं आणि तदनंतर नायक म्हणून समजायचं. किंवा आज जे आपण मग तथाकथित जे नायक म्हणतो आहे पिक्चरमधले किंवा हे, त्यांच्याकडे ह्यापैकी काय आहे का? ते त्यांचे आलेला पैसा कशासाठी वापरतात, कोणासाठी वापरतात, कुठल्या कार्यात वापरतात, हा भाग जो आहे ते बघून नंतर मग आपण त्यांना स्वीकारावं, हा दुसरा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून दुर्योधन, जसं आता हे सांगितलं शक्ती कोणासाठी कोणी वापरली, दुर्योधनाने आपली जी शक्ती आहे ती फक्त आणि फक्त स्वार्थासाठी वापरलेली आहे. कर्णाने मित्रासाठी वापरली म्हणजे परार्थासाठी वापरली. अर्जुनाने परमार्थ म्हणजे धर्म आणि भगवान कृष्णासाठी वापरलेली आहे. आता पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य हे जे आहेत ह्या सगळ्यांना वेगळ्या अँगलनं सांगितलं जातं, विचारलं जातं की हे फक्त कौरव पक्षामध्ये का होते. तर कौरव पक्षामध्ये होण्यामागची कारणं वेगवेगळी लोक वेगळ्या अँगलनं सांगत असतात. परंतु ह्याच्यामध्ये एक भाग महत्त्वाचा आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडव पितामह भीष्माकडं द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि शल्य म्हणजे त्यांचे मामा सखेत, त्यांच्याकडं आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. ती आपली परंपरा आहे, प्रथा आहे. कुठल्याही कार्यात मी जात असेल नमस्कार करून नंतर मी कार्याला मी सुरुवात करेन. आज मी समजा कुठल्याही कामाला जात असेल, मी आई वडिलांना नमस्कार करतो का? ते माझे नायक आहेत, त्यांना मी नमस्कार करत नसेन आणि सांगत असेल की नमस्कार करण्याची गरज काय आहे, तर ह्याच्या जे परिणाम आहेत त्या पितामह भीष्म म्हणतात अर्थस्य पुरुषो दासो दास स्वर्थो नकस्यचित. पुरुष अर्थाचा दास आहे, अर्थ कोणाचा दास नाही. हे चौघेही एकच वाक्य म्हणतात. हे अर्थ हा शब्द आला त्यामुळे लोकांना वाटतं की अर्थस्य दास आहे, मग ते त्याच्याकडं काम करत होते, त्या अर्थानं त्यांनी हे सांगितलेलं अर्थस्य पुरुषो दासो म्हणजे पुरुष हा अर्थाचा दास आहे, पैशाचा दास आहे. ह्या अर्थाने या अर्थ शब्दाचा अर्थ घेतात. परंतु अर्थ म्हणजे काय तर जीवनाची धारणा. या अर्थ या शब्दाचे वेगवेगळे 3 अर्थ आहे, वेगळ्या प्रकारे त्याचे वापरले जातात. जीवनाची धारणा म्हणजे धर्म आणि कर्तव्य. जीवनाचे प्रयोजन म्हणजे मी जे काही जीवनामध्ये कर्म करतो आहे ते कशासाठी करायचं. तिसरं जीवनाचा हेतू भोग का विकास. ह्या अर्थाचे हे 3 जे अर्थ आहेत. माझ्या जीवनाची धारणा काय आहे, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय आहे, मी कोणतंही कार्य करत असताना तो कर्म मी कशासाठी करेन, कशा प्रकारे करेन आणि माझ्या जीवनाचा हेतू काय आहे. फक्त मी ॲम्बिशन्स मस्तपैकी मोठा श्रीमंत व्हायचा आहे पण माणूस व्हायचं नाही आहे. आज प्रत्येक आईवडिलांना वाटतं माझा मुलगा मोठा बॅरिस्टर व्हावा, वकील व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, सगळे व्हावे, पण चांगला माणूस व्हावा असं वाटतं का? निश्चितपणे तुम्ही ते व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाचा मुलगा जे काही आहे ते आपण शिक्षण घेऊन प्रत्येक पदामध्ये पदोन्नती करत श्रेष्ठ पदावरती तो पोचायलाच पाहिजे. परंतु माणुसकी सोडून का माणुसकी धरून. आज प्रत्येक माणसाला जे वाटतं आहे, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा माणुसकी सोडून मोठा व्हायला पाहिजे, कारण माणुसकी शिकवली जात नाही. आज सगळे लोक म्हणतात की माणुसकी गेलेली आहे, पण गेली कुठं? जर ती होती ती ओळखली का आपण?
आणि ओळखायची कशी? फक्त आपण बोलतो आहे, कारण आज आपल्याकडं पैसा असेल पण ती महालक्ष्मी नाही आहे, महाकाली आहे पण शक्तीचा वापर अयोग्यरित्या होत आहे, सरस्वती आहे पण सरस्वतीचा खरा जो अर्थ आहे तो आपण समजून घेतला नाही. आणि त्यामुळे जे काही आपल्याकडं आज आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणामुळं मोठी माणसं होतात, परंतु चांगला माणूस होत नाही. चांगला, आज मराठी शब्दातला चांगला हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो आहे, परंतु श्रेष्ठ माणूस आणि चांगला माणूस हे जे आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये, समजा गावठी भाषेमध्ये म्हटलं चांगला माणूस, तर प्रत्येक गावकी, भावकी, कुटुंब, समाज ह्या सगळ्यांना धरून चालणारा जर जो माणूस असेल तर तो चांगला माणूस आहे. त्या सगळ्यांना सोडून फक्त माझं मी बघेल, मी आईला बघणार नाही, वडिलांना बघणार नाही, फक्त बघणार माझा पैसा मला कसा मिळतो, मला नोकरी मी कशी टिकवायची, धंदा कशा प्रकार करायचा, हेच फक्त बघत असेल तर तो चांगला माणूस नाही. ह्या भूमिकेतून ह्या जीवनाची धारणा जर आपण हे प्रमाणे विचार केला तर, कारण काय, भीष्माची जी धारणा होती व हेतू होता तो प्रतिज्ञा, ते प्रतिज्ञेबद्ध होते म्हणून कौरवासोबत होते. द्रोणाचार्य जे होते ते आपल्या कौरवांना माहिती होतं की पांडवांना जिंकणं शक्य नाही, आणि त्यामुळं द्रोणाचार्याकडे त्यांनी वचन घेतलेलं होतं की तुम्ही आम्हाला पांडवापासून वाचवाल, अर्जुनापासून, भीमापासून आमचं संरक्षण कराल. हे द्रोणाचार्याकडून कौरवांनी वचन घेतलं होतं, म्हणून ते वचनबद्ध होते. आणि त्या वचनबद्धतेमुळे अभिमन्यूला कशा प्रकारे मारायचं ही आयडिया त्यांनी बाकीच्या लोकांना सांगितली. हे त्यातल्या सूक्ष्मता जी आहे ते कशासाठी त्यांच्यासोबत होते, कारण आज आपण वचन, प्रतिज्ञा, फक्त प्रतिज्ञा बोलतो आहे पाठ्यपुस्तकात आहे म्हणून, पण खरोखरी प्रतिज्ञेचा अर्थ माहिती आहे काय? तसं जीवन जगून दाखवण्याचा प्रयत्न करतो का? वचन आपण दिलं असेल तर वचनाचा नेमका अर्थ काय आहे, कुणाला कशा प्रकारे वचनं द्यायची ह्याची आपल्याला जाण आहे का? ह्या अनुषंगाने हे सगळी त्या प्रतिज्ञेसाठी जीवन जगून दाखवलेलं आहे, वचनासाठी त्यांनी संपूर्ण हे केलेलं आहे. आणि नंतर मग कर्ण आहे स्वतःचं महत्त्व, स्वतःची महत्त्वाकांक्षा पोषण्यासाठी आणि अर्जुनाला कमी दाखवण्यासाठी तो पहिल्यापासून कौरवसोबत आणि दुर्योधना त्याचा खास मित्र बनवलेला होता आणि झालेला होता. ह्या अनुषंगाने हे तीन जे नायक आहेत त्या तीन नायक महान नायक आहेत, श्रेष्ठ नायक आहेत. ह्याच्या जीवनातून आपण काय शिकायचं आहे? मी एखादी कुठली प्रतिज्ञा केली असेल, मी कोणाला वचन दिलं असेल, माझी काय महत्त्वाकांक्षा असेल, तर त्या प्रतिज्ञा, वचन आणि महत्त्वाकांक्षा धर्म कार्यात वापरली जाते आहे का अधर्म कारणासाठी वापरली जाते, हा विचार महत्त्वाचा आहे. आणि ते विचार करून जर मी धर्म कार्यार्थ माझी प्रतिज्ञा वापरत असेल, पद, प्रतिष्ठा, पैसा माझ्या जीवनामध्ये हे सगळं मला निश्चित पाहिजे आहे, पण ते मिळाल्यानंतर त्याचा वापर मी कुठल्या कारणासाठी करतो आहे? धर्महितार्थ करतो आहे, धर्म संरक्षणार्थ करतो आहे की धर्म रक्षणार्थ करतो आहे, काय धर्म नाश करण्यासाठी करतो आहे? ह्याचा समारोप माझ्याकडून चुकून देखील धर्माची हिंसा तरी होत नाही ना, हे समजणं आवश्यक आहे. कारण आज आपण दिवसेंदिवस धर्माची हिंसा करत चाललेलो आहे, त्याची आपल्याला जाणीव देखील नाही आहे. जसं आपण म्हणतो गणपती नायक म्हणून आपण गणपतीला 8-11 दिवस त्यांना बसवतो आहे, परंतु त्याला अपेक्षित जीवन जगण्याचा प्रयत्न केला का? जर तसं करत नसेल तर गणपतीची उपासना नसून त्याचा अपमान आहे. आणि गणपतीचा जर अपमान होत असेल तर तो आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे फळ देईल का? हा साधा सोपा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करू, ते अभ्यास करताना पहिल्या अध्यायामध्ये ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहे त्या एंगलनं माझ्या जीवनाची वाटचाल मी कशी करायला पाहिजे ह्या अर्थानं हळूहळू जे सांगायचं आहे. कारण तत्त्वज्ञान समजायचं असेल तर इतिहास माहिती असायला पाहिजे. इतिहास जोपर्यंत मला माहीत नाही तोपर्यंत मी तत्त्व समजू शकत नाही, तत्त्वज्ञान समजू शकत नाही. आज लोकांना इतिहासाची जाणीव नाही, इतिहास त्यांना नकोसा वाटतोय. वर्तमानात जगा, भूतकाळाची काळजी करू नका, भविष्यकाळाची चिंता सोडा. हे असं कसं होईल? कालचा दिवस माझा व्हाय तो भूतकाळ झालेला आहे, त्या मी काय केलं हे जोपर्यंत मी समजून घेत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे माझ्या जीवनाचं पूर्ण होत नाही.
आणि त्या दृष्टिकोनातून आपण 3 नायकाचा अभ्यास करून पुढच्या चिंतनामध्ये बाकी जे आहेत त्यांचा अभ्यास करू. आणि हे अभ्यास करण्यासाठी शक्ती बुद्धी भगवंत आपल्याला देतो आहे आणि त्याच्याकडे तेवढं मागू. आणि माझं भावपुष्प भगवंताच्या अर्पण करतो आहे. जय कृष्ण. जय श्री कृष्ण.